आजच्या या वनमिलनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सर्व गणमान्य तुमच्या मंचावरील आदेश देतील त्या आम्ही आदेशाचं पालन करू। पण यापुढे देखील जे काही आता समजा होतील, निवडणुका होतील, नगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील, आदरणीय मुलांची पाठ अशा समस्या आम्ही उद्धव साहेबांना मंत्री म्हणून नेहमी मांडत आहोत। दादासाहेब भुसे असतील, मी असेल, कारण की सरकारमध्ये राहिल्यानंतर सुद्धा यांनी आम्हाला काही कमी त्रास दिलेला नाही। त्यामुळे दोन पक्ष दोन विचार असल्यामुळे साहजिक जो तो आपल्या पक्षाची बाजू मांडत असतो। तुम्हाला वाटलं की आम्ही मंत्री आहे म्हणून फार समाधानी आहे, तर हे डोक्यातून काढून टाका। मागच्या काळात काँग्रेसशी संघर्ष करत होतो, यावेळेस आपण दोघं मजबूत झाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी संपल्यामुळे आता आपल्यातच संघर्ष सुरू झालेला आहे। जेव्हा दोन ताकदी सारख्या होतात तेव्हा हे संघर्ष 100% होतात। त्यामुळे आपण चंदू भैयाकडे पाहिलं पाहिजे की नाथाभाऊ सारखे एवढे मातब्बर नेते असल्यानंतर सुद्धा त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये संघटना जिवंत ठेवली आणि जो संघटना जिवंत ठेवतो त्याचीच किंमत असते। शिवसेना आणि भाजपची बैठक या ठिकाणी झाली। खरं म्हणजे गेल्या 4.5 वर्षात आम्ही सगळ्या निवडणुका वेगवेगळ्या लढलो, त्यामुळे निश्चित थोडं मतांतर होते, थोडासा दुरावा आमच्यामध्ये होता आणि म्हणून तो दूर करण्याच्या दृष्टीने आज सगळे शिवसेनेचे नेते आणि भारतीय जनता पक्षातर्फे मी या ठिकाणी होतो आणि आमच्यामध्ये सगळी मनमोकळी चर्चा या ठिकाणी झाली। सगळ्यांच्या मनात जे किंतु परंतु होते, जे सगळे आरोप प्रत्यारोप होते, ते मनमोकळेपणे सगळे मांडलेले आहेत आणि मला वाटतं की आजपासून आम्ही सगळेजण भाजप सेना कामाला लागलेलो आहोत। उद्यापासून सगळे हातात हात घालून एका गाडीमध्ये बसून आम्ही पूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघ आहे, रावेर मतदारसंघ आहे, या सगळ्या मतदारसंघामध्ये काम करणार आहोत। कमी अधिक प्रमाणामध्ये सगळीकडे हे आरोप एकमेकांवर आहेत काही ठिकाणी इथे झालेलं आहे, निश्चित आम्ही त्याची दखल घेतलेली आहे। परंतु जिथे शिवसेनेचे खासदार आहेत, आता 18 खासदार शिवसेनेचे आहेत, त्या ठिकाणी काही परिस्थिती आम्हाला निधी मिळाला नाही, आमच्यावर अन्याय झाला, आम्हाला कामं मिळत नाही, आम्हाला पदं मिळत नाही, आमची नेमणूक त्या ठिकाणी कमिटीवर झाली नाही, ही तिथे तक्रार तशीच आहेत। जिथे आता 22-23 ठिकाणी जे खासदार इथे भाजपचे आहेत, त्या ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्ते दोघे कमी अधिक प्रमाणामध्ये सगळे आहेत। आता तर आमच्या जागा 50-50% आहेत, म्हणजे 23 आणि 25। त्यामुळे दोन्हीकडे आम्हाला समन्वय साधावा लागतो, दोन्हीकडे आमची सगळ्यांची धावपळ चाललेली आहे। परंतु शेवटी नेते एकत्र झालेले आहेत। मान्य उद्धवजी आहेत, मान्य अमितभाई आहेत, यांनी ठरवलं आहे, मान्य देवेंद्रजी ठरवलं आहे की आम्हाला आता एकत्रितपणे लढायचं आहे, देशाच्या हितासाठी लढायचं आहे, राष्ट्रीयत्वासाठी लढायचं आहे, हिंदुत्वासाठी लढायचं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आता हा सगळ्यांना सर्वांना बंधनकारक आहे आणि तो सगळ्यांनी आता मान्य केलेला आहे, सगळ्यांनी मान्य केलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं की आता महाराष्ट्रामध्ये आम्ही सोबत सर्वच ठिकाणी आता जवळपास म्हणजे आमची कॉम्प्रोमाइज झालेली आहे आणि आम्ही सोबत राहून या सगळ्या निवडणुका लढणार आहोत।